नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सोहळा पिता श्रीनिवास टेमघर वाडवड भिवंडी हरिभक्त परायण मदन महाराज नाईक, प्रभुदास नाईक, देवेंद्र नाईक, सौ गुलाब नाईक, गुलाबताई नाईक, अस्मिता नाईक, सौ प्राची नाईक, सर्व नाईक परिवाराच्या वतीने सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली। या प्रसंगी उपस्थित सुंदरजी नाईक, विश्वनाथ नाईक, दिलीप नाईक, बाळारामजी चौधरी, रोहित चौधरी व सर्व परिसरातील हरिभक्त परायण महिला पुरुष मोठ्या संख्येने या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। दुःखाच्या विरुद्ध दुःख हा शब्द जसा आपल्याला दाखवता येतो तसा आनंदाच्या विरुद्ध दुसरा शब्द दाखवतो म्हणून निरानंद एक शब्द तयार करून वापरलेला आहे। तो तयार करून वापरलेला असल्यामुळे मुळातला आनंद शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द नाही। याचा अर्थ काय झाला? सुख हे द्वैतात परमात्मा आनंद रूप आहे, कारण तो एकच एक आहे, त्याला दुसरं काही नाही बरं का। जिथं दुसरं निर्माण होतं तिथं सुखाच्या बरोबर दुःख सुद्धा येण्याची शक्यता असं वर्णन संतांनी केले की नाही। आत हरी, बाहेर हरी, हरीने धरी कोण दिले वगैरे वगैरे वर्णन संत महात्मे करतात। आतही हरी आहे, बाहेरही हरी आहे। आपल्या आतही देव आहे, आपल्या बाहेरही देव आहे। कशावरून समजायचं? जात असताना आपण रिकाम जातो का हातात तांब्या नेतो? तांब्या नेतो। देवाच्या पूजेकरता आपल्याला पाणी लागतं। चंद्रभागेच्या पाण्याला देवाची पूजा करायची इच्छा असते, म्हणून स्नानाला गेलेला मनुष्य हातामध्ये मूर्ती असतात त्या ठिकाणी ते उचलून नेतील की नाही, मग त्यांनी उचलून नेऊ नये याच्याकरता आपण काय करतो? तांब्या पाण्यात घेऊन जातो, आपलं स्नान होईपर्यंत तांब्या पाण्यामध्ये बुडवून ठेवतो। आपल्या पायाजवळ तो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम या श्लोकात सांगितलेला योगेश्वर भगवान श्री कृष्ण परमात्मा असा चिंतन आपल्याला सांगतात। आपण अभंगाचा थोडासा आपल्या बुद्धीनुसार यथामते विचार करण्याचा प्रयत्न केला। आपल्याला आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची काल्याची लीला पाहायची आहे। आज काल्याचा प्रसंग आहे। या आज शेवटचा कीर्तन ज्यांचं महाराष्ट्रात नाही तर अखंड हिंदुस्थानात नाव आहे ते चंद्रशेखर महाराज देगलूरकर
या ठिकाणाला येऊन सप्तामध्ये कळस चढवला. वास्तविक बघायला गेला, दोनदा लाईट गेली, तरी सुद्धा मी तोरणमध्ये सांगितलं होतं की 8 दिवस लाईट घालू नका, तरी सुद्धा मी शटडाऊन फिरवले आज त्यांचा. मला फक्त इथनं मोकळा हो द्या, मी मोकळे करतो त्यांना. बंधूंनो, गेल्या 8 दिवसापासून आपण या ठिकाणाला श्रवणाचा लाभ घेतला, त्याबद्दल तुमचे आव्हान आहे. बंधूंनो, 6 महिने राजकारण करतो, 6 महिने परमार्थ करतो, परंतु लोकांना वाटलं असेल की बुवा झोपलेला आहे. बुवा 24 घंटे जागा असतो, एवढा लक्षात ठेवा. असो, मला इथे राजकारण हाणायचं नाही, परंतु आपण 8 दिवस जी केलेली सेवा या ठिकाणाला श्रवण केले तो कधीच फुकट जाणार नाही आणि त्याचा पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणाला चंद्रशेखर महाराजांनी जी आजची ही काल्याची सेवा केली, खरं म्हणजे या देगलूरकर परंपरेमधला मी एक सदस्य आहे. मी अनेक कार्यक्रमांना ते माझ्या येतात, मी त्यांचे जातो, पण खरी महाराष्ट्रामध्ये जर विद्वता नांदत असेल ती देगलूरकर घराण्यामध्ये नांदतं, एवढं लक्षात ठेवा. बोलल्याशिवाय कोणी जाऊ नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. विश्वनाथ नाईक. ओंकार महाराज कोरडे मृदंगमणी, गुलाम महाराज सरपटे गायक, या सरपटे युवराज महाराज जाधव, दत्ता महाराज जाधव, दत्ता महाराज जाधव, भीमराव महाराज. माताचे परत आणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे.